सोळा सैरा वैरा वारा पिसाट वाहे भयभीत उभे हे झाड पान पान शांत आहे सावल्या मुख्याने हलती भवताली विणती माया डोहाच्या खोल तळाशी अतृप्त पसरली छाया निशब्द तरंग उठती अंधार चांदणे हाले आकार गूढ धुक्याला आले विरून गेले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले रात्रीस खेळ चाले ये आई बस तिथे बस आई आम्ही हाव ना काही काळजी करू नको आहे पाणी घेवा सावकाश काय होतं आतमध्ये वहिनी आम्ही खिडकी लावत गेला खिडकी लावून घेतला आणि बोलत होते तर खिडकी जोरात वाजूक लागली आणि अचानक उघडली त्याच्यानंतर आम्ही सगळं सामान खिडकीजवळ सरकवून ठेवला तर खिडकी आणखी जोरात वाजूक लागली म्हणून मी बोलू केलंय काय होतं खिडकी बाहेर माधवा तू बघितलंस ना हो मी तिला पुन्हा पाहिली त्या बाईला मी पुन्हा एकदा पाहिलं त्या विहिरीजवळ कशी होती ती सुक्ती यावेळीही मी तिचा चेहरा नीट पाहू शकलो नाही तिचे हातही नाही पण पांढरी साडी होती आणि ती विहिरीजवळ जाताना दिसली अगे बाय देवा रे या काय चालू हा कोण असा ती का थांबूक वया हैसून पाठवूक वया नाहीतर घरात येत आजची रात्र कशी काढूची आपण काय करणार रघु काकांनी उपाय सांगितल्याने असतो तर यावेळी बाहेर कसा पडायचा आपण बाबांनो हा तर कोणी घराबाहेर पडू नका रे ते नाही आई नाही जात घराबाहेर आम्ही सगळे इथेच बसलो हा पण आता काय करायचा हा ती वंशावळ कुठे त्या वंशावळीत काहीतरी दिलं असेल अभिरामा त्या दिवशी तू वंशावळ वाचली होतीस त्यात अशा कुठल्या तरी बाईचा संदर्भ होता का की जिची इच्छा अपूर्ण राहिली आहे आणि ती घराजवळच आसपास वास्तव्यास आहे नाही रे दादा असा कुठला संदर्भ नव्हता परत एकदा बघ ना हा पूर्वा आतमध्ये वंशावळ ठेवलेला घेऊन येतात हो या वंशावळीमध्ये पूर्वजांबद्दल लिहिलं गेलं होतं ज्यांना उभं पुरलं गेलं आणि त्यासाठी घरातल्या सुवासिनींनी कुठल्या विधी कराव्या एवढंच लिहिलं गेलं होतं मग ह्या काय नवीन नाही रे दादा यात त्या बाईबद्दल काहीच लिहिलेलं नाहीये
हयात झोपा रे सगळ्यांनी. पूर्वा जाणतो ना घेऊन ये. एकटा नको जाऊ, थांब मी पण येते. अर्चिस माधव आणि तू आहे जो वहिनी सरिता वांगडा झोपत. मी पांघरुणा घेते, तू उषा घे. हो. घाबरतेच काय, पेला पडलाय. चल दत्ता काही पाणी आणून पिऊ बया. रात्री कोणी उठून पाणी पिऊक जाऊ नका रे. सरिताक पण सांग. होय. आजी मी आणतो पण. माधवा वहिनी खाली घेऊ सांग. हो मी सांगतो. छायाचं काय? ती त्याच्या खोलीत हा त्याका कोण काय करणार. पण आधी तू वहिनी खाली घेऊ सांग. माधव हा. अर्जंट मेल सेंड करायची आहे आणि रेंजच सापडत नाहीये. हा? काय झालं? नाही काही नाही काही. माधव मला ना हसू येते. का? इकडे शोधूनही रेंज सापडत नाहीये आणि तुम्हाला न शोधता इतक्या गोष्टी सापडतायत, दिसतायत. आता ती पांढऱ्या साडीतली बाई. निलिमा मी खरंच पांढऱ्या साडीतली बाई बघितली. आणि ती आपल्या घराभोवती फिरते. आय थिंक तुझ्या गोष्टीला ना टर्निंग पॉइंट मिळालाय नवा. निलिमा ही गोष्ट नाहीये, हे वास्तव आहे. ओ माय गॉड, वास्तवाचं भान आहे तुला? म्हणजे वास्तवात असं काही नसतं माधव. निलिमा मी खरंच त्या बाईला बघितलं. अभिरामाने सुद्धा बघितलंय. बघितली असेल ना, मी कुठे नाही म्हटलं. ती बाई असेल ना कोणीतरी दुसरी. पण तिला मी पुन्हा बघितलं आईच्या खोलीच्या खिडकीतून. मग काय अगं, आईच्या खोलीच्या खिडकीतून विहीर दिसते. ती खिडकी बंद असून सुद्धा सारखी उघडझाप होत होती. म्हणून मी बघायला गेलो तर त्या खिडकीतून पुन्हा मला ती बाई दिसली. येस. आता पटलं ना तुला? रेंज मिळाली. मेल हॅज बीन सेंड. निलिमा तुला ही रेंज दिसते? नाही म्हणजे असंच विचारतोय. नाही ना? त्या बाईचं सुद्धा असंच आहे. ती बाई तुला दिसते? नाही. पण ती आहे. काय झालं? माधव, रेंज ही एक सायन्सची गोष्ट आहे. हो. आणि तू तुझ्या कल्पनेतल्या गोष्टींना प्रूव्ह करण्यासाठी सायन्सचं उदाहरण देतोय. किती कॉन्ट्रास्ट आहे ना हे. एनिवे, चल खाली जाऊया. हा. ओसरीवर बसूया. का? अरे खूप उकडत आहे ना आज, बघितलंस ना? नाही, पण आज नको. का? ती बाई दिसली म्हणून? काहीतरीच माधव तुझं. चल मी बसते बाहेर. नाही. तू नाही आलास ना तरी चालेल. निलिमा, आई बरं वाटतंय ना आता? पण एक ना एक पिढा मागे लागताच. हा
एकमेकाक सांभाळा रे बाबा. ए आम्ही हाव. हो आई, सांभाळून घेऊ आम्ही एकमेकांना. असेच राहिलात ना तर संकटा पण तुमच्या वाटेत येऊची नाही. निलिमा, तू येतोयस का माधव? निलिमा, तू काही चाललीस ते का घेऊन? आई मी बाहेर बसतीये ओसरीवर. ओसरीवर किती आहे? घरात काय जागा नाही? हा आई आज खूप उकडतंय ना म्हणून जरा बाहेर बसते. माधवा, सांग वहिनी आता. तू बघितलंस ना काय ता? निलिमा, खरंच आज बाहेर नाही थांबलीस तर का? मला त्या पांढऱ्या साडीतली बाई घेऊन जाणार आहे? गावातली कोणीतरी बाई असेल ती, किंवा मग माधव तुझ्या माइंड मधली असेल आणि तूच तुझ्या एखाद्या गोष्टीमध्ये तिला उतरवत असशील. पण वहिनी, माधवान आता आईच्या खोलीच्या खिडकीतून वाकून बघितल्या, तेव्हा पण दिसली. माधवलाच दिसली ना? तुम्ही बघितलं का? नाही. तेच तर सांगतेय मी. वहिनी, अगं मी स्वतः पाहिले तिला विहिरीजवळ. अभिराम, मी म्हटलं ना ती गावातलीच कुठली तरी बाई असेल, किंवा मग तुम्हाला भास झाला असेल. ठीक आहे, आम्हाला सगळ्यांना भास झाला, पण तू आत बसून काम करायला काही हरकत आहे का? मी बाहेरच बसणार आहे. म्हणजे आता ह्यांच्यासाठी दारा पण उघडी ठेव. कशाला? तुम्ही दारा खिडक्या लावा आणि आतमध्ये निवांत झोपा. मी आहे बाहेर. आणि डोंट वरी, मला काहीही होणार नाही. सरिता, अगं काम करून दमली असतील ना? जा, जाऊन झोप जा. जाऊबाई, तुम्ही हय बसला आमका कशी झोप लागतली? अगं माझं खूप महत्वाचं काम आहे आणि ते आजच पूर्ण करायचंय मला. जाऊबाई, कसा कळत नाही तुमका? काय ग? अहो, आज अशी हय बसू नको. नानांका पण त्यांच्या खोलीत नेऊन ठेवल्यानी. का? ती बाई दिसली म्हणून? वय सरिता, तुमचं म्हणणं आहे की ती बाई आहे, आपल्या घराच्या आजूबाजूला फिरते. असू दे ना, मी इथेच बसलीये. मला जर दिसली तर मी ठेवीन ना विश्वास, पण ती बाई दिसली तर पाहिजे. काय केला तर तिनं? काही करणार नाही. तू जा आतमध्ये, दार लाव आणि झोप. काळजी करू नकोस, जा. कधी कळणार काय नाही. माधवा, त्या निलिमा एकटाच बसला बाहेर. आई, तू काळजी करू नकोस, ती खूप धीट आहे. ह्यो असलो धीटपणा हय कामाचो नाही. चांगल्या चांगल्या माणसांचा हय काय होता तुमका नाही माहित. उकडता म्हणाव, आम्ही हवा घालत बसतो, पण आत यावा. दत्ता, ती काही ऐकणार नाही. ह्यो कसलो हट्ट? असा मी काय केले असते तर ह्यांनी काय केल्याने असते विचार. तू गप्राव. माधवा, ती बाई घराच्या आसपास फिरता, तू बघितलंस त्या बाई? आम्ही सांगतो असा तर नाही हा ना? बघ रे माधवा, निलिमा कसा एकट्यात बाहेर थांबू नको रे. आई, ती काही ऐकणार नाही. हो तर मी एक काम करतो, मी तिच्या सोबत बाहेर बसतो. आता तू कित्याक जातस? आत्ताच आजारपणासून बाहेर पडलं तू. नसती जागरणा नको आणि बाहेर झोप पण येऊची नाही रे. मी जातो मामासोबत बाहेर बसायला. अरे तू काय चाललंस? काकी, मला काही नाही होणार आणि मम्मा अशी बाहेर असताना मलाही झोप नाही लागणार का? मी जातो बाहेर,
आणि थांबतो तिच्यासोबत. बघितलास भाऊजी, जाऊबाईंमुळे ह्यो पोरगो पण बाहेर गेला. काय रे, झोपला नाहीस अजून? तुला कंपनी द्यायला आलोय. ती बाई बाहेर आहे म्हणून ना? नाही ग, तू बाहेर एकटी बसतेस म्हणून. ओ, खूप काळजी आहे का मम्माची? बघ, मम्मालाही तितकीच काळजी आहे माझी. पण हल्ली तुला डॅडच्या गोष्टींमध्ये जास्त इंटरेस्ट असतो ना. मला आवडतात गोष्टी ऐकायला. पटतात? खरं तर मला काही कळत नाही, त्यामुळे सध्या तरी मी फक्त ऐकतोय. गुड. ज्या गोष्टी पाहिलेल्या नाहीयेत ना, त्याच्यावर विश्वास ठेवायचाच नसतो. मामा, इथे सगळ्यांनी पाहिलं असेल म्हणून यांचा विश्वास बसला नसेल ना? आर्चीज, दंतकथा आहेत या सगळ्या. एक जण दुसऱ्याला सांगतो आणि मग दुसरा तिसऱ्याला, मग गोष्टी पसरत जातात. बरं, यांची सांगण्याची पद्धत तरी अशी आहे ना की समोरच्याचा अगदी लगेच विश्वास बसला पाहिजे. आता हेच बघ ना, तुझ्या डॅडला ती बाई दिसली आणि आज घरात काय वातावरण आहे. मी पण अशीच घाबरून आत बसले असते ना, तर हे सुंदर वातावरण मिस केलं असतं. खरं तर तुझ्या डॅडला सुद्धा हे सगळं खूप आवडतं, पण आता तो आत बसलाय का? कारण भीती. पण तू नाही घाबरायचं तसं. निर्मा येऊ नाही अजून. दत्ता, माधवा, अभिरामा, अरे उठा रे. काय झालं आहे? अरे बाहेर काय झाला? बाहेर निलिमा नाही हा. अरे शोधूक व्हायचे का? खय गेला का? अरे निलिमा खय गेला? अरे बापरे. निलिमा, निलिमा, निलिमा. माधवा, हे जाऊन बघूया. हो, चल चल. निलिमा, निलिमा, गो निलिमा, 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 गो निलिमा, निलिमा, वहिनी, निलिमा, 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 गो निलिमा, निलिमा, का बघ निलिमा. निलिमा, निलिमा. जाऊबाई, हय काय करतात? निलिमा, काय?
मला पांढऱ्या साडीतली बाई दिसली. पण वहिनी तुम्ही भय किती येईला? मला आर्चीसने हाक मारली. काय? हो, मी आणि आर्चीस झोपलो होतो. मला अचानक जाग आली तर आर्चीस मला बोलवत होता. इकडे ये म्हणत होता. म्हणून मी त्याच्या मागे मागे इकडे आले आणि इथे पाहिलं तर मला ती पांढऱ्या साडीतली बाई दिसली. आर्चीस काय? आर्चीस अर्चिस कुठे आहे? ते का बघू भया. अर्चिस! आर्चीस आर्चीस हे अर्चिस! अर्चिस! हे अर्चिस! आर्चीस अर्चिस! अर्चिस! अरे आर्चीसा बेशुद्ध आयो